सकाळची सुरुवात झाली आहे किचन साफ करण्यापासून. मस्त असं किचन आपलं साफ झालेलं आहे छान असं. तर आता लागूयाच नाश्ता करायला. थोडा उशीर झाला होता उठायला, मग थोडा उशीर झाला. किचन वगैरे आता साफ झालं तर नाश्ता बनवून घ्यायचा. सकाळची सुरुवात झालेली आहे किचन पासून. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आता मी बनवत आहे नाश्त्याला. तर इथे घेतलेला आहे टोमॅटो, कांदा, मिरची. तर मेथीची भाजी बनवणार आहे. सकाळी उठल्यानंतर पहिलं गॅस स्वच्छ करून घेतला, किचन वगैरे सगळं स्वच्छ असं करून घेतलं. नंतर मी भांडे घासून भांडे असं मस्त. यशचं काही तर नाटकी चालू आहेत. सकाळी उठून खाऊ वगैरे त्याला चारला. कपडे वगैरे मशीनला लावून वाळले. आता कपडे स्टार्ट करूयात नाश्ता बनवायला. चपाती भाजी बनवणार आहे नाश्त्याला. तर आता इथं लसूण वाट आणि मेथीच्या भाजीमध्ये कांदा कोण कोण यूज करतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मस्त असं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता टाकूयात मिरची. आता टाकून घेऊयात कांदा. त्याला भाजी द्यायची. तर आज तुम्हाला पाहायला भेटेल मी दिवसभर काय काय करणार आहे. आज संडे सुट्टी. पहा काय काय करणार आहे. पूर्ण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. मध्ये टाकून घेतलेला आहे टोमॅटो. टोमॅटो भाजी करून टाकून घेऊयात मेथीची भाजी. आता टाकून घेऊयात लसूणची पेस्ट. लसूणची पेस्ट झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेऊयात मसुरीची डाळ थोडीशी. थोडीच टाकणार आहे आणि त्यांना आवडत नाही. आता टाकून घेऊयात मेथीची. साधी सिंपल मेथीची भाजी बनवण्यासाठी मस्त आहे. आणि मी याला शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, मी टाकत नाही आहे आणि त्यांना आवडत नाही. ते ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता. मस्त असं इथं चपातीला घेतलेला आहे. तर आता चपात्या करून घेऊया. 3 चपात्या टाकून घ्यायच्या. यश काय पाहत बसलाय मम्मा कधी आवडते कधी घेते. तर नाश्त्याच्या अगोदर मी गरम पाण्यात त्यांना 2 चमचे टाकून मोरिंगा पावडर देत असते. ते पेल्यानंतर म्हणून त्यांनी नाश्ता. तर भाजी अशी झालेली आहे. 2 चपात्या मम्मी टाकून आलेलं आहे. त्यांनी पोळी टाकलं. ते ॲपल लाईट. आंघोळ करून आणली. तर पप्पाला सांगत आहे आंघोळ करून आलो म्हणून. तुला आंघोळ केली तू? होय, बघू इकडे तोंड बघ. तर नाश्ता झाला. बायोलाईनचं वॅसलीन ते यशला लावणार म्हणजे आंघोळ फुटत नाही. ड्रेसला असं रेडी केलेलं आहे. जाम आणि चपाती पिते यश. मस्त टिक्का वगैरे लावून त्याला रेडी केलेला आहे यशला. बाळ कुठं केलंय बघू तुला. बाळ कुठं केलंय. तर सर्वात पहिलं तो बाळकर म्हणतोय हाताला असा टिक्का दे. तर चला भेटूया थांबून थोड्या वेळात भेटूया. पण झाल्यानंतर असं मस्त असं बाहेरचं पुसून घेतलं आणि घेत आहे आता हॉल पुसून. हॉल झाल्यानंतर किचन पुसून घ्यायचं. नंतर मी लागायचं स्वयंपाक करायला. कामं करूपर्यंत लगेच उठून बसतो यश आहे की. आणि उंदराने इकडं काम करून ठेवलेलं आहे. ते पाणी पडतेलं भांड कातरले. उंदरं खूपच त्रास देत आहेत आम्हाला. फ्रेश हे माझ्या बर्थडे गिफ्ट आहे, ह्याने दिलेलं मला.
बर्थडे गिफ्ट. उंदरानं बघा कसं कातरलं, एवढं असं कातरलं. चक्कर मारण्यासाठी त्याला खूप बोर होता. खेळतोय का बघायचं पार्क मध्ये जाऊन आपलं खेळतो. मध्ये आलो आहोत. तेच काय आता खेळायचं म्हणून टोपी काढा. टोपी घालायची खूप वैताग येते. चल तिकडे पिला. तर आमचं मॅटर्निटी शूट इथं झालं होतं. इथंच आम्ही केलं होतं. मस्त असे फोटो आले होते. उलटा बसवलेस का तिकडे जाऊन करायचं. माग 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 झुकाल. सरळ बस मला. पार्कला गेल्यानंतर याचे असे फोटो क्लिक केले मस्त असे. पाहू शकता किती छान असे फोटो पोज येत होता. मस्त असं चक्कर मारून तर जात आहोत घरी. त्यांनी गाडी आणायला गेले. तिथूनच येत होते ते उंदर. खूप त्रास दिला त्या उंदराने. बाजार आणायला गेले होते. त्यांनी आणले कोबी, पत्ताकोबी, फुलकोबी, बटाटो, काकडी आणि कारले. वाटाणा तर खूप आवडतो. वाटाणे आणलेले आहेत. मिरच्या. आणि यश मला देत आहे हे घे मम्मा ते घे म्हणून. हा हा कसं दाखवतोय बघा टोमॅटो. अरे अरे त्याला आता खूप खुशी होत आहे टोमॅटो घेऊन हातात. आता घेतले बटाटो, कारले, टोमॅटो आणि यश देत आहे मम्मा घे बटाटो म्हणून. तर आमच्या इकडं वाटाणा 120 रुपये किलो आहे. तुमच्या इकडं किती रुपये आहे ते नक्की सांगा. इथं आणलेला आहे कढीपत्ता, कोथिंबरी. इकडं आणलेल्या आहेत ज्वारीच्या भाकरी वाळलेल्या, ब्रेड आणि जिरा तांदूळ. हे तसं नाही करावं रे, ची असते. आता बसलेले आहेत तिथे. जेवणासाठी बनवलेले आहे भात, चपाती, गोळ्याची आमटी, कांद्याची पात आणि कारलं. असं रात्रीचं जेवण आहे. आणि इकडं आहे याचा खाऊ. काय यांचं चालू आहे चालायला. आणि हेच कसं त्यांच्या सारखं चालते बघा, हात माग टाकून. यश तुला हाय कर, हाय कर, बाय बाय, गुड नाईट कर. यश किती नाटक करते पहा. तर माझं आता जेवण झालेलं आहे. दोघांचं चालू आहे चालायचं.
चालतंय बघा त्यांच्यासारखं सेम. काही पण केलं तर त्यांच्यासारखंच करते ते. आता झोपून 10:30 वाजलेले आहेत. तर चला ओके बाय गुड नाईट.